नमस्कार। आकाश घरातून बाहेर पडलेला असतो आणि तो व्यंकटचा शोध घेत असतो। त्याला व्यंकटचा पत्ता हा मिस्टर गायकवाडांनी दिलेला असतो। त्या पत्त्यावर आकाश पोहोचलेला असतो। आकाश व्यंकटचा फोटो दाखवून काही लोकांना विचारत असतो, अहो दादा, ह्याला तुम्ही ओळखता का? त्यावर सगळेच नाही म्हणत असतात। 2-3 जणांना विचारल्यानंतर सगळेच नाही म्हणतात। आकाश विचार करत असतो की ह्याला कोणी ओळखत नाही, हा या वस्तीत राहतो, असा मला पत्ता मिळून सुद्धा त्याला कोण ओळखत नाही कसं? आकाश आणखी प्रयत्न चालू ठेवतो। त्यातील एक माणूस म्हणतो, अहो याला शोधताय का तुम्ही? हा आहे, ह्या वस्तीतच राहतो। त्यावर आकाश म्हणतो, कुठे राहतो तो? त्यावर तो माणूस म्हणतो, इथून सरळ जा आणि डाव्या हाताला पहिली गल्ली लागेल, त्या गल्लीत जा आणि 2 दुकानं सोडली की पुढची जी रूम मिळेल ती त्याचीच असेल। त्यावर आकाश म्हणतो, थँक्यू हा दादा। त्यानंतर तो माणूस तिथून निघून जातो। आकाश सरळ जातो आणि त्या व्यंकटच्या पत्त्यावर पोहोचतो। व्यंकटच्या पत्त्यावर पोहोचल्यानंतर आकाश तिथे विचारतो, व्यंकट इथे राहतो का? त्यावेळी कोणी व्यंकट इथे राहत नाही असं म्हणतात। त्यानंतर आकाश एका खोलीचा दरवाजा वाजवतो। दरवाजा वाजवतात एक ताई दरवाजा खोलतात। आकाश म्हणतो, ताई, हा व्यंकट इथे राहतो का? त्यावर म्हणतात, नाही नाही, इथे व्यंकट वगैरे कोण राहत नाही, ते मी राहते। त्यानंतर आकाश म्हणतो, बहुतेक त्या माणसाने मला चुकीचा पत्ता सांगितला वाटतं। त्यावर त्या म्हणतात, कोण माणूस? त्यानंतर इकडे ज्या माणसाने आकाशला व्यंकटचा पत्ता सांगितला असतो तो माणूस व्यंकटला फोन करतो आणि म्हणतो, अरे व्यंकट, तुला कोणतरी शोधत वस्तीत आलं आहे। त्यावर व्यंकट म्हणतो, काय? मला शोधत वस्तीत आले आहे? मी पण वस्तीतच येत होतो। त्यावर तो माणूस म्हणतो, अरे व्यंकट, तू वस्तीत येऊ नको, तो माणूस तुला शोधत शोधत तुझ्या घरापर्यंत पोहोचला आहे। त्यानंतर व्यंकट फोनवर बोलत असताना समोरूनच कोणतरी व्यंकटवर गन रोखून धरलेलं असतं। ती गन रोखून धरणारा माणूस व्यंकट जसा बघतो तेवढ्यात तो माणूस व्यंकटला गोळी झाडतो आणि व्यंकट तिथेच कोसळतो। व्यंकट आता गोळी लागून खाली पडलेला आहे। तिकडे आकाश व्यंकटला शोधत आहे। त्यानंतर आकाश त्या बाईला म्हणतो, अहो ताई, मी तुम्हाला ना व्यंकटचा फोटो दाखवतो। त्यानंतर त्या ताई म्हणतात, दाखवा दादा। त्यानंतर आकाश फोटो दाखवतो। व्यंकटचा फोटो बघून त्या ताई थोड्या चिडतात आणि म्हणतात, अहो तुम्ही ह्याला शोधताय होय? हा 1 नंबरचा हरामी आणि लबाड माणूस आहे। त्यावर आकाश म्हणतो, हा कुठे असतो? त्यानंतर त्या ताई म्हणतात, अहो तुम्हाला माहिती आहे का, गावाबाहेर एक अड्डा आहे, त्या अड्ड्यावर रात्री हा माणूस तुम्हाला भेटेल, रोज तिथे असतो हा। त्यानंतर आकाश म्हणतो, कुठे? त्यानंतर त्या बाई म्हणतात, सरळ जा आणि गावाबाहेर एक अड्डा आहे, तुम्हाला कोणी सांगेल? त्यानंतर आकाश म्हणतो, तसं आहे का ताई? आता आकाशला व्यंकटचा अड्डा कळलेला आहे, पण इकडे व्यंकटला गोळी लागली आहे, व्यंकट कोसळलेला आहे। आता आकाशला व्यंकट कसा मिळेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।